हॅलो फ्रेंड, श्रुतीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण उपवासासाठी मस्त रेसिपी बनवणार आहोत। तर ती रेसिपी आहे साबुदाणा फ्राईज। चला तर मग लगेचच बनवूया। तर त्यासाठी आपण या ठिकाणी अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा हा आपण भिजवून घेतलेला आहे, तो यामध्ये टाकूया। आणि 2 मोठे बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत, त्यांना स्मॅश करून घेतले आहेत, तेही टाकूया। आता आपल्याला यामध्ये अर्धी छोटी वाटी शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। आपण या ठिकाणी भाजलेला शेंगदाण्याचं कूट वापरतोय। पण यामध्ये कोथिंबीर टाकतोय। कोथिंबीर पूर्णपणे ऑप्शनल आहे। हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपण यामध्ये चवीनुसार तिखट टाकणार आहोत आणि चवीनुसार मीठ, आणि हे परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स करून झालेला आहे। आता आपण याचं थोडंसं मिश्रण घेऊया आणि याला लांबसर आकाराचं बनवून घेऊया। म्हणजे आपण जसे फ्रेंच फ्राईज असतात तसे आपण बनवून घेणार आहोत। हे बघा, असेच आपल्याला सर्व मिश्रणाचे बनवून घ्यायचे आहेत। फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपले फ्राईज बनवून रेडी आहेत। आता आपण यांना तेलात तळून घेऊया। आपलं तेल या ठिकाणी गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये फ्राईज सोडूया। हे फ्राईज आपल्याला चांगला लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। आपले फ्राईज चांगले लालसर रंग येईपर्यंत तळून झालेले आहेत। आता आपण यांना प्लेटमध्ये काढून घेऊया। असेच आपण सर्व फ्राईज तळून घेऊया। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपले छान असे फ्राईज रेडी आहेत। याला तुम्ही दह्यासोबत खा, खूप छान लागतील आणि करायलाही खूप सोपे आहेत, मस्त लागतात। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा। सोबतच व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्रुतीज किचनला नक्की सबस्क्राइब करा। भेटूया नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।